हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन. प्रवचन क्रमांक 164. विश्वाचे आर्त भाग 3. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. बाप रखुमा देवीवरू सहज नीटू जाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला उमजली आणि मला त्या दिव्य प्रकाशाचे दर्शन झाले. निरूपण: काय आहे विश्वाचे आर्त? आपण पृथ्वीवर आपल्या अनुभवाला येणारे आर्त पाहू. तेच आर्त जगाचे आहे आणि तेच विश्वाचे आर्त आहे. अभंगामधील माझ्या यातील मी म्हणजे आपणच आहोत. म्हणून आपण आपल्या अनुभवाला येणारे आर्त येथे समजून घेऊ. आपण भौतिकाच्या उपभोगांमध्ये रममाण झालेले आहोत. यामुळे सौख्य मिळते, परंतु यासाठी यातना कठीण अशी आपली स्थिती आहे. त्या सुखापुढे त्यासाठी जे दुःख सोसावे लागते ते आपल्या लक्षात येत नाही, कारण त्या सुखापुढे आपण यावर विचार करत नाही. आपण काही करायला जातो आणि त्यात यश येत नाही, तेव्हा आपण विचार करू लागतो. आपण जे काही करत होतो त्यात आपण कोठेही जराही चूक केलेली नाही आणि तरीही आपल्याला यश का आले नाही याचे कोडे काही केल्या उलगडत नाही. आपण पाहतो की एखाद्या कुटुंबात 2 भाऊ असतात. त्यातील मोठा तमरजोगुणी आणि त्यामुळे शीघ्रकोपी, व्यसनी, उद्धट, राखुंड्या असतो. त्याला कशाचेही समाधान नसते. प्रत्येक बाबतीत नकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा असतो. त्याचे कोणाजवळही पटत नाही. यामुळे त्याच्या संसाराची दुर्दशा होते. त्याचा धाकटा भाऊ याच्या बरोबर विरुद्ध रजसत्वगुणी असतो. उत्तम व्यवहारे धन जोडून संसार करत असतो. मन मिळावू स्वभावामुळे सर्वांजवळ छान मजेत हसत खेळत असतो. सतत प्रत्येक बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून समाजात आनंद घेत आणि देत राहतो. आपण विचार करतो, एकाच मात्यापित्याची ही 2 अपत्ये, दोघांवरही सारखेच संस्कार झालेले, इतक्या विरुद्ध टोकाची कशी याचे कोडे काही केल्या उलगडत नाही. आपण काही अपेक्षा बाळगून असतो, त्यासाठी प्रयत्नही करतो, परंतु काही केल्या ते आपल्याला मिळत नाही. आपण कधीही अपेक्षा केलेली नसते आणि अचानक आपल्याला ते अनपेक्षित मिळते. आपण त्यासाठी काहीही प्रयत्नही केलेला नसतो. आपण विचार करतो, आपल्या ध्यानीमनी नसलेले आपल्याला प्रयत्न न करता मिळाले, परंतु आपल्या ध्यानीमनी असलेले आपण त्यासाठी प्रयत्न केला असतानाही मिळाले नाही. आपण विचार करतो, हे असे कसे? याचे कोडे काही केल्या उलगडत नाही. आपल्या अनुभवाला येते की बहुसंख्य धनाढ्य, सत्ताधीश, प्रसिद्ध, प्रतिष्ठित अशांच्या घरी स्वास्थ्य नसते. कुटुंबीय दुर्गुणी असतात. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसतो. आणि याउलट बहुसंख्य गरीब, सर्वसाधारण जन अशांच्या घरी स्वास्थ्य असते. कुटुंबीय सद्गुणी असतात. सर्वजण एकमेकांना विचारून असतात. आपण विचार करतो, हे असे कसे? याचे कोडे काही केल्या उलगडत नाही. आपण विचारपूर्वक ठाम निश्चय करून ठरवतो की येथून पुढे अमुक गोष्ट करायची नाही म्हणजे नाही, परंतु समोर परिस्थिती अशी काही हजर होते की आपल्याकडून तीच गोष्ट केली जाते. बहुतेक वेळी हे घडेपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. इतकेच काय, तर आपल्याकडून अशी गोष्ट पुन्हा पुन्हा घडते. याउलट आपण विचारपूर्वक ठाम ठरवतो की कसेही करून तमुक गोष्ट करायचीच, परंतु आयुष्याच्या अंतापर्यंत ती गोष्ट काही आपल्याकडून केली जात नाही. आपण विचार करतो, हे असे कसे? याचे कोडे काही केल्या उलगडत नाही. आपली काहीही चूक नसताना, आपला काहीही संबंध नसताना
आपल्याला काही गोष्टी भोगाव्या लागतात. हे असे का याचा उलगडा विचार करूनही आपल्याला होत नाही. एखादी गोष्ट करायची संधी आपल्यासमोर हजर होते, परंतु आपण ती संधी घेत नाही. याउलट एखादी गोष्ट करायला संधी मिळते का याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, परंतु आपल्याला ती संधी कधीही मिळत नाही. हे असे कसे याचे कोडे काहीही केल्या उलगडत नाही. अशा प्रकारे आपण नित्य आयुष्यामधील दुःखाने वैतागतो. या दुःखामधून सुटका होण्यासाठी आयास प्रयास करू लागतो. आपल्या आयुष्याचे हे विचित्र उलटे कोडे न सुटल्यामुळे आपण बेचैन असतो. हे कोडे सोडवण्याची आस लागते. तीव्र इच्छा प्रबळ होते. येथे आपण अध्यात्माचे मुमुक्षू होतो. यथाकाळी ही बेचैनी आपल्याला सद्गुरूकडे घेऊन जाते किंवा सद्गुरू आपल्यासमोर हजर होतो आणि त्याच्या पावन सानिध्यामध्ये त्याच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली आपल्याला अनेक कोडी उलगडू लागतात. यायोगे आपण अध्यात्माचे साधक होतो. आपली अध्यात्माची यात्रा सुरू होते. सद्गुरू आपल्याला एक एक कोडे उलगडून सत्याचे दर्शन घडवत असतो. याचा आपण आनंद घेत असतो. उर्वरित पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.